इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन भरती खोपोली स्थित मल्टीनॅशनल गम्प्रो कंपनीसाठी अनुभवी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन आवश्यक। शैक्षणिक पात्रता व अनुभव 5 वर्षांचा इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन म्हणून अनुभव आवश्यक। खालील कामांचा अनुभव असणे आवश्यक: स्टार डेल्टा स्टार्टर वायरिंग व मोटर कनेक्शन, VFD वायरिंग कनेक्शन व पॅरामीटर सेटिंग, इलेक्ट्रिकल पॅनल वायरिंग, जनरेटर पॅनल कनेक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन वायरिंग, AMF पॅनल कनेक्शन व ट्रबल शूटिंग। इतर माहिती मध्यवर्ती उपनगरातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। कंपनीतर्फे सर्व आवश्यक सुविधा व आकर्षक पगार दिला जाईल। इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा। संपर्क 022 2579 3280। कर्जत शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रास्ताविक असलेल्या 2 उड्डाणपुलांच्या मंजुरीवरून आता राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली आहे। खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन 2ही उड्डाणपुलांना मंजुरी मिळाल्याचा दावा केला। तसेच येत्या 15 दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली। मात्र यानंतर शिंदे गटाचे नगरसेवक संकेत भासे यांनी या कामाला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचा दावा करत सोशल मीडियावर संदेश व्हायरल केला। त्यामुळे 2ही उड्डाणपुलांच्या कामावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणावर खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटाच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले। आम्ही महारेलचे जे इंडियात मुख्यमंत्री महोदयांचा भेटलो होतो, त्याच्यामध्ये कर्जतमध्ये 2 जे आपले पूल आहेत त्या 2 पुलाला ही मान्यता दिली गेली। एक पुलाची किंमत आहे 100 कोटी रुपये, दुसऱ्या पुलाची किंमत आहे 111 कोटी रुपये। अशा 2 पुलाची मान्यता देण्यात आली आणि त्या दोन्ही पुलाच्या निविदा ह्या एक 15-20 दिवसांमध्ये निघतील। आणि दुसरा टप्पा जो आता नोव्हेंबर-डिसेंबरला घेतला जाणार आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्जतमधला तिसरा जो पूल आहे त्याची 80 कोटी रुपयाचं रक्कम त्या ठिकाणी होते। हे सगळे प्रपोज आरोपी आहे म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिज, तर त्या ह्याच्यासाठी सुद्धा मान्यता त्या ठिकाणी ही मिळाली जाणार आहे। दरम्यान हा वाद इथेच थांबलेला नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली। उड्डाणपुलांचा मुद्दा आम्ही 8 दिवसांपूर्वीच उचलला होता। या प्रश्नासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतरच सत्ताधारी पक्षांनी या कामाचा पाठपुरावा सुरू केला, असा दावा त्यांनी केला। गेले 1 महिना सोशल मीडियावर आम्ही कर्जतचा जो एंट्रीचा ब्रिज आहे त्या ब्रिज संदर्भात तो ओव्हरब्रिज व्हावा या संदर्भात आम्ही MSZDचा पाठपुरावा करत होतो। पण 1 महिन्यापासून आम्ही शिवसेना उद्धव पक्षातर्फे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन व्हावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो। आणि त्या 1 महिन्याच्या सोशल मीडियाच्या न्यूजचा धसका घेतल्यामुळे दोन्ही सत्ताधारी असे कामाला लागले की त्यांनी हा ब्रिज आम्हीच करून मंजूर करून आणतो म्हणून 2 दिवसावर श्रेयवादाची त्यांची लढाई सुरू झाली। पण सर्व कर्जतकर मायबाप जनतेचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही काही श्रेयवाद त्या ठिकाणी घ्या, कुणी त्याचं श्रेय घ्या, पण हा ओव्हरब्रिज त्या ठिकाणी झाल्यामुळे कर्जतचा येणारा दिवसाचा पर्यटकांचा विषय संपेल, कर्जतकरांचा विषय संपेल आणि इतर रेल्वेला ब्रिजला लागून जे रेल्वेचं भविष्यामध्ये त्या ठिकाणी ओपनिंग होणार आहे त्यामुळे सर्वात मोठं रेल्वेतून बाहेर येणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी पण तो दिलासदायक विषय होणार आहे। तर त्या दोघांनाही आम्ही एकच विनंती केली आहे की श्रेयवाद कुणी घ्या, पण हा ब्रिज लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर व्हावा आणि तो मंजूर होऊन जर काम चालू झालं नाही तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष या ठिकाणी आंदोलन करेल। कर्जतकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणे महत्त्वाचे असून सर्व पक्षांनी श्रेयवाद बाजूला ठेवून 2ही उड्डाणपुलांचे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी नितीन सावंत यांनी केली आहे। सध्या मात्र 2 उड्डाणपुलांच्या कामापेक्षा त्याचे श्रेय कोणाला मिळणार यावरून कर्जतमधील राजकारण चांगलेच तापले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।